भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवने नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवने नाही आन तुझे आवडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर दरोने अंतर आहे दासा धरणी अंतर राहे दासा दरोने अंतर आहे दासा धरणी अंतर राहे दासा नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर सर्व भावे त्याचे सर्वस्व ही गुण 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 तुळशी दळ कोड करोनी घ्यावे तुळशी दळ कोण घाले तुळशी दळ कोड करोनी तुळशी दळ करुणी घाले नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर सर्वस्व ही त्याचा मनावी विकिला भावे त्याचा मनवी विकिला सर्व भावे त्याचा मनवी विकिला चित्त जावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त जावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर नावडे वैकुंठ क्षीराचा सागर तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला 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 अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही अनेक विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर दरोने अंतर राहे दासा तरुणी अंतर हे दासा दरोने अंतर राहे दासा तरुणी अंतर हे दासा नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर गोपाळ कुमारी संत श्रेष्ठ आणखीन कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबराय यांचं बोलणं आहे. या अभंगातून आणखीन जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्ता हुनी देवा आवडते काही आणि त्रिभुवनी नाही आन दुजे. त्रिभुवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आन घेऊन सांगितलं, भगवान परमात्म्याला भगवत भक्ताशिवाय दुसरं काही एक आवडत नाही. वर्णन करत असताना काय आवडतं आणि काय आवडत नाही याची यादी दिली बरं का. एक, भगवत भक्त देवाला अतिप्रिय आहेत. नामदेवरायचा आणि देवाचा संवाद आहे. देव नामदेवरायला म्हणतात, तिही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयाशी म्हटलेले आहे. तुम्ही जाता गावा हुरहुर वाटे जीवा भेटशी केदवा मजा लागी म्हटलेलं आहे. वर्णन करताना तुम्ही जर माझ्यापासून दूर गेला तर तुमची न माझी भेट कधी होईल असं भगवान परमात्म्याला वाटतं. आणि हा संवाद नामदेवरायचा आणि देवाचा आहे बरं का. त्रिभुवनामध्ये नामदेवरायला देव म्हणतात, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही. भगवत भक्त देवाला अत्यंत प्रिय आहेत. आणि काय आवडत नाही याची यादी सांगितली बरं का तुकोबरायांनी. नावडे वैकुंठ, एक वैकुंठ देवाला आवडत नाही. अशा अनेक पुष्कळ गोष्टी आहेत. महाराज म्हणतात देवाला वैकुंठ आवडत नाही. नावडे वैकुंठ, आणखीन काय आवडत नाही, शिराचा सागर आवडत नाही. हा, नावडे वैकुंठ शिराचा सागर, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत. महाराजांनी दोन गोष्टी इथं नमूद केलेल्या अभंगामध्ये. ह्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. परमात्मा काय करतो, भगवत भक्ताच्या ठिकाणी अंतर धरून राहतो. म्हणजे त्याच्या अंतकरणात ती इच्छा पाहतो आणि तिथं वास्तव्य करून परमात्मा राहत असतो. म्हणून परमात्मा जो आहे, भगवत भक्तानं जे काही अर्पण करल त्याच्यामध्ये संतुष्ट आहे बरं. एक पंचतत्वानं तर देह मिळालेलाच आहे.
प्रारब्धानं ज्या ज्या म्हणून गोष्टी भगवत भक्ताला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी भगवत भक्त देवाला समर्पण करतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायीन ठेवून या काही न मागती, सगळं देवाला अर्पण करतात. महाराज म्हणतात इथं वर्णन तुकोबारांनी केले. महाराज म्हणतात हे प्रारब्धानं मिळणाऱ्या गोष्टी देवाला अर्पण करतात आणि आपल्या यथाशक्ती अशा प्रकारानं देवाचा उपचार आपण करायला गेलो तर आपल्याकडे जर दुर्बलता असेल तर तुळशीचं पान जरी देवाला अर्पण केलं तरी सुद्धा परमात्मा हा संतुष्ट होत असतो बरं. कारण सर्वस्वी त्याचा वर्णन करताना सर्व भावे त्याचे सर्वस्व ही गोड. महाराज म्हणतात देव परमात्मा त्याचं गोड मानून घेतो आणि तुळशी दळ कोड करून घ्यावे. तुळशीचं पान त्याला समर्पण केलं तरी सुद्धा देवाला हर्ष होतो, म्हणजे आनंद होतो. का हर्ष होतो तर परमात्मा परंपरेनं सांगितलं जातं पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत परमात्मा हा भगवत भक्ताचा अंकित आहे. भगवत भक्ताला देव विकल्या गेलेला आहे. सर्वस्वी त्यांचा म्हणवी विकिला. मग परमात्मा कोणत्या ठिकाणी राहतात, देवाला कोणी भगवत भक्ताला विकलेला आहे याच्या गोष्टी भावार्थानंतर आपण बघणार आहोत. म्हणून वर्णन करताना सर्वस्वी त्यांचा म्हणवी विकिला आणि चित्त द्यावे बोला सांगितल्या म्हणून वर्णन करत असताना महाराज म्हणतात नावडे वैकुंठ शिराजा सागर धरोनी अंतर राहेदासा. परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करून राहतो. असा जो परमात्मा आहे न कळणारा न आकळणारा, महाराज म्हणतात दूरच आहे. पण असा परमात्मा सुद्धा अनेक साधनं आहेत पण त्या प्रत्येक साधनानं देव आकळता येईल असं नाही बरं. कितीतरी साधनं सांगलेली आहेत. यज्ञ याग आहे, आणखीन जप आहे, बरीच साधनं सांगितलेली आहेत. पण ह्या वाटा निळोबाराय म्हणतात त्याच्यापर्यंत पुसतील का नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा परी नपवती याच्या दारवंटा. महाराज म्हणतात दारापर्यंत सुद्धा बाकीची साधनं जातील का नाही हे सांगता येत नाही. त्याला जाणण्याकरता गेलं तर जाणो जाता जाणीव घाली आडफटा योग अभ्यासे रिद्धी रोधी ताती वाटाव. महाराज म्हणतात योग अभ्यासानं आणखीन काय देव साध्य होईल म्हणून सांगता येईल का. कारण ज्ञानोबरांनी वर्णन केले योगाची वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचा शेल वाटा भाग आला उष्ण पांघरावे शीत वेडावेन वृष्टीच्या राहावे घरात म्हटलेले. योगाची साधना अत्यंत कठीण आहे. आपल्याला 2 तास कीर्तनाला वेळ मिळत नाही, बसता येत नाही. योग साधना कधी करणार आहे आपण. योग साधनेबद्दल श्री गुरु बेडेकर दादा सांगायचे सोलापूरच्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सोलापूरला जायला पाहिजे आणि काय करायचं गोरांजन साधन करायचं. चहू बाजूनी अग्नी पेटवायचा, अंग शेणानं सारवायचं, ह्याला गोरांजन साधन म्हणायचं. आणि त्या अग्नीमध्ये बसायचं आणि मग साधना करायची देवाला प्राप्त करण्याकरता. ही साधना अवघड आहे का नाही, जमल का पोपुशेट, जमणार नाही. कारण ही योग साधना अवघड आहे. महाराज म्हणतात मग हे कठीण आहे, योग कठीण आहे, यज्ञ तर जमणारच नाही. यज्ञ करायचं म्हणलं तर परंपरेनं सांगितलं जातं कष्टानं मिळवलेलं सगळं असावं आणि मग त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार अखंड चालू ठेवायची. आता वारकऱ्याला पंक्तीला तूप नाही आणि हत्तीच्या सोंडी एवढं तुपाची धार त्या यज्ञात कधी अखंड चालू ठेवायची आणि ती पण कष्टार्जित मिळवलेले क्षेत्र असावं बरं का. तुम्ही हसला, तुमच्या लक्षात आलं. कष्टार्जित मिळवलेलं क्षेत्र म्हणजे परंपरेनं आलेलं वर्षाकानं मिळालेलं कष्टानं आणि ते सोन्याच्या नांगरानं नांगरायचा. आपल्या ह्या नांगराने नांगरायचं नाही, पलटी नांगरा नांगरायचं नाही. ही सगळी साधना यज्ञ करताना अवघड आहे, योग करताना अवघड आहे. मग निळोबराय म्हणतात देवाच्या दारापर्यंत काही ही साधन जाईल का नाही मी सांगू शकत नाही. पण एकच असं साधन आहे त्या साधनेनं परमात्मा आकळला जातोच. पण त्या तो कुठलं साधन आहे तर तुकोबारायांनी त्याचा शेवटच्या चरणामध्ये पर्याय दिलेला आहे. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला भगवत भक्तानी भक्तीनच परमात्म्याला आकळला जातो. प्रेमसूत्र दोरी आणि जिकडे नेतो तिकडे जातो हरी म्हटलेले. प्रेमानं भगवत भक्तानी भक्तीच्या साधनेनं त्याला आकळलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात ही भक्तीची जी साधन आहे ही अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. ही सुरुवातीलाही सुख देते आणि नंतरही सुख देते बरं का. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती
सुरुवातीला हे सुखरूप आहे आणि नंतर ही सुखरूपच आहे, भक्तीचं ते फलितच आहे. महाराज म्हणतात बरवा वैष्णवांचा संघ आणि येतो सामोरा श्रृंग, म्हणजे चालिले न वाटे ह्याच्यातलं शेवटचं चरण आहे. म्हणून वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात भगवत भक्तानी भक्तीच्या साधनेनं त्याला आकळलेलं आहे. म्हणून वर्णन करत असताना तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणि अनेक विठ्ठला धर्म नाही, दुसरा धर्मच नाही. भक्तिपंत बहु सोपा म्हटलेलं आहे. सोपं मार्ग आहे, सोपं साधन, आणि या साधनेनं देवाला आकळ जातं. दुसरं बाकीचं साधन करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला अनेक विठ्ठला धर्म नाही. नावडे वैकुंठ शिराचा सागर धरून अंतर राहिदासा विठ्ठल 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 चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ता विन देवा भक्ता विन देवा आवडत काही भक्ता विन देवा भक्ता आ
नावडे वैकुंठ नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ चलो विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ आपण बघितलेला आहे. उर्वरित वेळामध्ये अभंगाचं निरूपण, कार्यक्रमाचं प्रयोजन सांगायचं आणि कीर्तन सेवा आटोपायची. म्हणून हे आजचं जे कीर्तन आहे हा एक दिवसाचा नामयज्ञ जरी असला तरी सुद्धा नाम सप्ताहातलंच कीर्तन आहे, एवढा आनंद आजच्या कीर्तनामध्ये आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण सप्ताहामध्ये जेवढी टाळकरी तेवढी टाळकरी आज कीर्तनाला आहे. आणि हे आजचं जे कीर्तन आहे हे वर्धापन दिन, आपण अलीकडच्या भाषेमध्ये वाढदिवस, आणि आणखीन जवळचं सांगायचं म्हणजे देवाचा हॅपी बर्थडे, त्या योगाने हे कीर्तन आहे. आणि आपण भाग्यवान आहेत, आपण सामान्य जीवाचा वाढदिवस साजरा करतोच, त्याला केक कापतो बरोबर, आणि काही असेल तर त्याच्याबद्दल जेवण म्हणा, आणखीन काय म्हणा, तर थोडं आपण त्याला साध्या भाषेत म्हणलं तर पार्टी, त्याच्याकडून आपण पार्टी घेतो. हा सामान्य जीवाचा वाढदिवस करण्याकरता एवढा खटाटोप असतो, तर देवाचा वाढदिवस करण्यामध्ये किती खटाटोप केला असेल. विठ्ठल विठ्ठल आणि माझं भाग्य आहे, गेल्या वर्षी देवाच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं कीर्तन सेवेचा योग होता. आमचे हरिभक्त परायण, सगळे आपण त्यांना काका म्हणतो, सोपान दत्तात्रेय माने बरोबर, यांच्याकडून हे आमंत्रण आहे. आणि त्यांच्या म्हणजे हे दोघांतर्फे आमंत्रण, अन्नदान महेश शेलार, ह्या दोघांच्या संयुक्त विचारानं हे आजचं आमंत्रण मला मिळालं. मी भाग्यवान आहे. पाठीमागच्या 15 दिवसाखाली आमचे ओंकार महाराजांच्या आजीचं शताब्दी महोत्सव साजरा झाला, 100वा वाढदिवस, त्या निमित्तानंही कीर्तन होतं. आणि आज देवाच्या वर्धापन दिनाच्या, तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही कीर्तन आहे. देवाचा वाढदिवस करायला मिळणं किंवा देवाच्या वाढदिवसा दिवशी अन्नदान, कीर्तन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही आपल्याला आपल्या जीवाला पुण्य प्राप्त करून देत असतात. म्हणून काकांच्या आणि तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते बरं का, सुज्ञ का म्हणतो, आपण नेहमी कीर्तन ऐकता
म्हणून सुज्ञ म्हणायचा. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा एक दिवसाचा उत्सव आहे आणि त्या योगाने हे आजचं कीर्तन आहे. आपल्या वडापुरीमध्ये हे वडापुरीचं वैशिष्ट्यच आहे बरं. वडापुरीमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी तो मोठ्या प्रमाणावर संपन्न होतो. आज बघता बघता 3 वर्ष झाली आणि प्रत्येक महिन्याची एकादशीला सुद्धा कीर्तन आहेच. फराळाची पंगत आहे, कीर्तन आहे. ह्या सगळ्या गोष्टी यथोचित आहेत, म्हणजे भरभरून आहे असं. म्हणजे आता 1 वर्ष झाले आणि दुसऱ्या वर्षाला असं कमी प्रमाणात जो पहिल्या वर्षापासून उत्साह आहे तो आज 3ऱ्या वर्षापर्यंत आपण पदार्पण केलं. 3ऱ्या वर्षात सुद्धा तेवढाच आहे. आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ह्याचं कीर्तन आहे. जास्ती वेळ मी घेणार नाही. 9:30 पर्यंत सगळ्यांना महाप्रसाद मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. म्हणून वर्णन करत असताना महाराज म्हणतात प्रत्येकाची आवड वेगळी आहे. देवाची आवड वेगळी आहे, संत महात्म्याची आवड वेगळी आहे आणि जीवाची आवड वेगळी आहे. आपल्या आवडीचं काय बघायचं कारण नाही. कारण मनुष्य ज्या प्रकारानं आहे त्या प्रकारानं त्या मनुष्याची मोरेमामा आवड असते. बरोबर आहे. काही पामर जीव आहे, मुमुक्ष जीव आहेत, जिज्ञासू आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारानं आहेत. पण कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल हे काही सांगता येणार नाही. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. जीवाला विषय आवडतात. विषय कसा आहे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. विषय ओढी भुले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव, नरदेह कोण सुख धरिले संसारी, मापया लागले शरीरी म्हटलेलं. महाराज म्हणतात विषय जीवाला विषय आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी. आणखीन काय आवडतं, संसारिक जीवाला संसारामधल्या गोष्टी आवडतात. आपण नेहमी चरण ऐकत असता. संसारिक जीवाला काय आवडतं, ल्यावे हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी, द्यावे ख्यावे बरे असावे सदैव, द्यावे खावे बरे असावे सदैव, द्यावे खावे बरे असावे द्यावे सदैव, खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. संसारिक जीवाला लिहायला आवडतं. लिहायला म्हणजे नवीन चांगली उत्कृष्ट दर्जाचे कपडे असावेत, लिहायला आवडतात. आणखीन बऱ्याच जेवढा उपचार शरीराला आहे त्या सगळ्या गोष्टी जीवाला आवडतात. ही चरण मी आवर्जून घेतलं बरं. आता ह्याच्यामध्ये प्यावे हा शब्द नाही आहे का. प्यावे शब्द, प्यावे शब्द महाराजांनी घातला नाही, पण गायक लोक त्यात घालते. ते काय कारण आहे ह्याच्याकरता मी ते उलट म्हणलो चरण. हा ल्यावे खावे महाराज म्हणतात बरे असावे सदैव. त्याच्यामध्ये प्यावे हा शब्द ही तुम्ही बसलेली माणसं नीट ऐका जावा. हा कीर्तनकार काही सांगते तर तुम्ही काही ऐकता. विठ्ठल त्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये दादांनी सांगितलं, एक ग्रहस्थ आला म्हणले माझ्याकडं आणि त्यांनी सांगितलं म्हणले अहो म्हणले महाराज, दादा म्हणले कीर्तनात कीर्तनकार काही सांगतात. दादा म्हटले कीर्तनकार काही नाही, तुम्ही काही ऐकून घेता म्हणून ती काही सांगते. विठ्ठल मग त्याला जीवाला लिहायला आवडतं आणि खायला आवडतं. खायला काय आवडतं, मिष्टान्न बरं का. जीवाला चावली भोजना, दुग्ध धूर्त शर्करा पक्वाना, तेने निंदिले उपांना, तेने पावलं मुख वंदना, मुका झालो वाचा गेली. महाराज म्हणतात काय आवडतं, दूध असावं नाही काय. आम्हाला असतं बरं का दूध पण दूध असतंय, साखर असते त्याच्यामध्ये, तुपे असते. हे तर महाराजांनी वर्णन केलेलं तसं सांगतो मी, तुम्हाला कळलं असं कीर्तन सांगतो. मग एका जणाला सांगितलं अरे दूध आणि चटणी महाराजाला आण म्हणले. खेडगाव होतं, दूध आणि चटणी. आता दूध आणि चटणी ही गोष्टी वेगवेगळ्या आणायला पाहिजे का एकत्र आणायला पाहिजे. शेलार ती हुशार होता. ती म्हणला
परत वेगवेगळं करायचा तापच नको म्हणली, एकदाच मिसळून दूध आणि चटणी आणली. म्हणजे अशी गडाय खरं आहे बरं का. त्यानं दूध आणि चटणी मिक्सच करून आणली. आता दूध आणि चटणी मिक्स करून काय खात नाही. तर महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे, जीवाला चावली भोजना दुग्ध धूर्त घृत शर्करा पक्वांना. महाराज म्हणतात तेने निंदिले उपांना. हे जीवाला आवडतं. आभूषण असावं, ते अलंकार असावं, आणि ह्या सगळ्या गोष्टी जीवाला आवडतात. महाराज म्हणतात नाटवे भजन नावडे देव, ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. विषयी गोंधळ गाजत असे, त्याला दुसरं काहीच आवडत नाही, एवढंच आवडतं. आणि म्हणून आपल्या आवडीचा जास्ती विषय घ्यायची गरज नाही. जीवाला अनेक गोष्टी आवडतात. पण महाराज म्हणतात संत महात्म्याला भगवान परमात्म्याशिवाय काही आवडत नाही. म्हणजे जीवाची आवड वेगळी आहे, संताची आवड वेगळी आहे. ज्ञानोबरायाला विचारलं तुम्हाला काय आवडतात, ज्ञानोबरायाने सांगितलं परमात्म्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया. बहु आवडसी जीवा पासुनिया, आन घेऊन सांगतात. तुझी आन वाहने ती आत्मलिंगाशी शिवणे म्हटलेले. आड वाहे भीमा पहिलं थडे परमात्मा, तारावया देहात्मा मध्ये राहिला पुंडलिक म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. संत महात्म्याला देवाशिवाय दुसरं काही एक आवडत नाही. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा, तुझ वाचोनी केशवा नावडे तुझे. जीवे अनुसरली अजून कान ये, वेगी आणावा तो सई प्राण माझा, वेगी आणावा तो सई प्राण माझा.
महाराज म्हणतात जीवीच्या जीवाचं जीवन आहे, प्रेम भावाच्या भावा, तुझ वाचोणी केशवा, नावडी तुझी दुसरं आवडतच नाही. तुकोबराय सुद्धा वर्णन करतात का नाही? सर्व संगी विठ आला आला, सर्व संगी विठ आला. सर्व संगी विठ्ठल आला. सर्व संगी विठ्ठल आला. सर्व संगी विठ सर्व संगी विठ सर्व संगी विठ्ठल आला. सर्व संगी विठ्ठल आला. तू एकला आवडला सर्व संगीता तू एकला आवडला दिली पाया दिली पाया. तो एकला वडला तू एकला वडला टाळी वाजवत मोकळं बसायचं नाही, आनंद घ्यायचा परमार्थ. तू एकला तेच वर्णन जगद्गुरु तुकोबराने सुद्धा केलेले होते. सर्वसंगी महाराज म्हणतात सर्वाचा मला वीट आला. मुक्ताबाईने सुद्धा वर्णन करत असताना उबगले संसारा कोणी मध माहेर याचं संसाराचा उबग त्याचं बद्दल वीट येणं उबग येणं आणि उबग आल्याशिवाय वीट आल्याशिवाय सामान्य जीवाला परमात्मा दिसत नाही. विठ्ठल ज्या वेळेला उबग येतो माणसाला वीट येतो त्या वेळेलाच तीर्थक्षेत्र दिसतात बर का.
संसारातला वीट आला मग त्याला आळंदी दिसते दिसते का नाही? आणखीन पंढरी दिसती, नंतर देहू दिसतं, पैठण दिसतं. पण कधी दिसतं? ज्या वेळेला संसाराचं उभं येतो आणि मग त्याला हे सगळं दिसतं. तोपर्यंत ह्याला जीवाला ते दिसत नाही. महाराज म्हणतात ह्या सगळ्याचा मला वीट आला आणि फक्त एकच परमात्मा आवडला. म्हणजे महाराज त्या संसाराला काही कंटाळले नव्हते बरं का. हो, पण त्याच्याबद्दलची आसक्ती संत महात्म्याची संसाराबद्दलची आसक्ती संपलेली असते. म्हणून त्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्वसंगी विटाला आणि तू एकला आवडला. महाराज म्हणतात परमात्मा एक म्हणून जीवाला संत महात्म्याला परमात्मा अत्यंत प्रिय आहे. अशा अनेक संत महात्म्यांनी वर्णन केले. वर्णन करताना उबगले संसारा मज माहेराशी न्यागे एवढा तोडा एवढा पास आणि लागेन तुमच्या पाया म्हटले. विनंती केली कोण ती प्राण सई भेटी करील विटूशी म्हटलेलं. महाराज म्हणतात कोण आहे अशी आहे की त्याची माझी मला जोड करून देईल. वर्णन केलेलं आहे. म्हणून वर्णन करत असताना संत महात्म्याला देवाशिवाय काही आवडत नाही. काही बऱ्याच गोष्टी येत्या पण त्याच्याबद्दल आपल्याला उहापोह करायचं नाही. म्हणून जीवाला जीवाला विषय आवडतात. संत महात्म्याला परमात्म्याशिवाय दुसरं काय आवडत नाही. आणि जो परमात्मा आहे जगन्नियंता आहे त्या परमात्म्याला भगवत भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. का आवडत नाही? काय कारण आहे? अशा अनेक गोष्टी आहेत. भगवत भक्तच देवाला का आवडतात तर परमात्म्याला भगवत भक्ताशिवाय दुसरं विचारणारं कोण आहे? महाराज म्हणतात सर्व देवाचं लाड कोड कुठं पूर्ण होत असेल तर संत महात्म्याच्या संगतीमध्येच पूर्ण होतात. म्हणून देवाला त्यांच्या संगतीबद्दल आणखीन आवड सांगितलेली आहे. वर्णन करत असताना देव म्हणे माझे पुरतसे गोड, 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 संगतिया गोड वैष्णवाची, संगतिया गोड वैष्णवाची, संगतिया गोड वैष्णवा. देव म्हणे माझे पुरतसे गोड आणि संगतिया गोड वैष्णवाची म्हटलेले. महाराज म्हणतात या भगवत भक्ताच्या संगतीमध्ये परमात्मा म्हणतात माझी इच्छा पूर्ण होती सर. माझी इच्छा लाड गोड देवाचं कोण पूर्ण करत असेल तर भगवत भक्तच पूर्ण करतात. म्हणून भक्तपण सान नाही रे भाई म्हटलेले. भक्ताचे पाऊल देवाचे हृदयी. वर्णन करत असताना भगवत भक्त देवाला एवढे प्रिय आहेत एवढे आवडते की भगवत भक्ता करताच देवानं अनंत अवतार धारण केले का नाही. आपण नेहमी नेहमी ऐकत असतो देवाला अवताराला यायचं कारण नाही काही गरज नाही पण तरी सुद्धा भगवत भक्ता करता देवानं अनंत अवतार घेतले आणि अनेक कामही केली. म्हणून वर्णन करत असताना भगवत भक्ताशिवाय देवाला शोभा नाही बरं का. जसं व्यवहारामध्ये प्रजा असेल तर राजाला किंमत आहे नाही काय, तर राजाला किंमत आहे, तर राजा शोभून दिसतो प्रजा असेल तर. तसं भगवत भक्त असल्याशिवाय देव शोभून दिसत नाही. कारण आमुचे भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलास. आणखीन एक तुकोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. भजन करा सांगतो विठ्ठल विठ्ठल भगवत भक्तामुळे परमात्मा शोभून दिसतो आणि परमात्म्यामुळे भगवत भक्त शोभून दिसतात. सोनाराच्या दुकानातून महाराजांनी बारकावा तुकोबाराने सांगितलेला आहे. एका ग्रहस्थाना अंगठी बनवायला सांगितली त्याला आणि एक हिरा दिला. ते हिरा किंवा खडा म्हणा असतेच खडे नाही का, काही लोक देतात बघा त्याचा गुण येऊ नाही तर नाही पण ही खडा वापरा म्हणतात अंगठीत. कशाचा खडा असतो ते आम्हाला काय माहीत नाही पण असतो. आणि मग ती खडा दिला जातो आणि ती खडा त्या सोन्याच्या अंगठीमध्ये मडवला जातो. आता नुसता खडा देऊन काही त्याला परिधान करता येत नाही का. परिधान नुसता खडा परिधान करता येत नाही. मग त्या अंगठीमध्ये त्या खड्याला बसवावं लागतं आणि नंतर मग ती दोन्ही अंगठी आणि खडा त्याचं तयार केल्यानंतर सोन्यामध्ये ती मडवल्यानंतर ती हातामध्ये अंगठी घातल्यानंतर शोभून दिसते.
नुसता खडा वापरता येत नाही. हा, त्या अंगठीमध्ये बसवल्यानंतरच तो शोभून दिसतो. तसं महाराजांचं प्रमाण आहे. शोभविले ये रा ये रा. शोभविले ये रा ये रा. शोभविले ये रा. शोभविले ये रा. सोने के ठाई हीरा. सोने के ठाई हीरा. शोभविले ये रा ये रा. शोभविले ये रा ये रा. सोने के ठाई हीरा. सोने के ठाई हीरा. शोभविले ये रा. शोभविले ये रा. शोभविले ये रा. सोने के ठाई हीरा. 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 महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. महाराज म्हणतात सोनं आणि हिरा एकत्र आला, अंगठीमध्ये रूपांतर झालं, बोटामध्ये घातल्यानंतर फक्त हितवाड तितवाड म्हणायचं आहे. पंक्तीमध्ये फिरतात लोक. इंदूरकर सांगतात बा, हितवाड तितवाड. तोळ्याच नाही, अर्ध्या तोळ्याची अंगठी असते. पण ती सगळ्यात एवढं विचाराकरता सगळ्या पंक्तीतनं फिरतो. आता काय सोन्याचं नाव काढायचं, आता महागलं भरपूर सोनं. महाराज म्हणतात ते दोन्ही एकत्र आले की शोभायमान दिसतं. तसं कीर्तनकार नुसता एकटा काय कामाचा आहे हो. तुम्ही टाळकरे असाल तर तुमचे नामदेवराय म्हणत का नाही, तुमचे बरा दिसत असे. तुम्ही टाळकरे आहे म्हणून कीर्तनकाराला शोभा आहे, आणि कीर्तनकार आहे म्हणून टाळकऱ्याला शोभा आहे. विठ्ठल नुसतं टाळकरी आणि कीर्तनकार असूनही जमत नाही. तुम्ही सगळे श्रोते वर्ग पण पाहिजे, त्याच्यात अन्नदान करणारे पण पाहिजेत. नुसते जीवन जाणारे पण पाहिजेत. काही गाणारे पाहिजेत, काही खाणारे पाहिजेत. सगळे माणसं असल्याशिवाय बरोबर होत नाही. सगळे एकत्र आल्यानंतर जसा मेळ होतो तसं महाराज म्हणतात भगवत भक्त आहे म्हणूनच देवाला किंमत आहे. नुसतं अशी हे नाही. आणि म्हणून भगवत भक्तामुळं देव शोभून दिसत असतो. आणि म्हणून परमात्म्याला भगवत भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. भक्ताहुनी देवा आवडते काही. आणि त्रिभुवनामध्ये दुसरा महाराज म्हणतात त्रिभुवनी नाही आन दुजे. भगवत भक्त अत्यंत प्रिय आहेत, आणि त्या भगवत भक्ताकरता देव अनेक कामं करतो बरं. म्हणून अनेक ठिकाणी वर्णन आले. भक्त समागमे सर्व भावे हरी आणि सर्व काम करी न सांगता. म्हणून हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय गुढ दिसत नाही. म्हणून जगाच्या मालकाला भगवत भक्तच आवडतात. भक्ताहुनी देवा आवडते काही. भक्ताहुनी देवा आवडते काही. हुनी देवा आवडते काही. भक्ताहुनी 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 देवा
वैकुंठ क्षीराचा सागर नावडे 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 वैकुंठ क्षीराचा सागर भक्ताहुनी देवा नावडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काय भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते हे राम भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवन नाही आन तुझे त्रिभुवन नाही आन तुझे त्रिभुवन नाही आन तुझे त्रिभुवन नाही आन तुझे आन तुझे
हुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आण तुझी. पकवाजाची फिरकी अनेक कीर्तनकारांनी घेतली बरं का, आपल्या मोठ्या सप्त्यात. आपल्या कीर्तनकारांनी घेतली म्हणून काय फरक पडत नाही. विठ्ठल बापू तुम्ही होताच, दररोज पंतपद तुम्ही करत होता. म्हणून प्रत्येक कीर्तनकारानं बऱ्याच त्याच्या कीर्तनकारांनी पक्वाजे तयार आहेत का नाही हे त्यांनी चापसलं बरं, तपसलं. दुसऱ्या दिवशी काकांचं कीर्तन होतं, तिसऱ्या दिवशी युवराज काकांचं कीर्तन होतं ना, तुम्ही होता. त्यांनी मधलं रामकृष्ण हरी भजन किती वेळ घेतलं बरं, तेवढ्यामध्ये त्यांनी चाचपणी केली. आणि आता उत्कृष्ट पक्वाज आपल्या वडापुरीत आहेत. इंद्रनील महाराज आहेत, मंथन महाराज आहेत आणि आपला माऊली माने. ही सगळे देवाची कृपा आहे बरं का. माणसं तयार होणं ही देवाची कृपा आहे. आता काय बाहेरच नाही, आता फक्त त्यांना गायन आलं, चाली पाठ झाल्या की सगळं आलं बरं का. आणि ही यावं करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कष्ट असतं, कोणाचं जर झालं तरी कष्ट आहे. बोल बसवणं वाजवणं एवढं सोपं आहे का. आता आमचा ते पहिल्यांदा कीर्तन वाजवलं अनिरुद्ध बंटी, हा पण उत्कृष्ट वाजवतो. हे सगळे मृदंग वादक आपल्या वडापुरीचं परमार्थातलं वैभव आहे बाप, परमार्थातलं वैभव आहे. बऱ्याच ठिकाणी बाहेरून गायक वादक सगळे बाहेरून आणावं लागतात. आपल्याला फक्त आता गायक फक्त आपण सांगतोय त्याची भगवंताच्या साक्षीनं सांगतो, त्याची तुम्हाला थोड्या दिवसात गरज पडणार नाही बाहेरून सांगायच्या. ही मुलंच गायला तयार होतील. विठ्ठल 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 एवढं तरी कार्य घडावं, एवढं तरी कार्य आपल्या हातून घडावं. मृदंग वाजवण्यामध्ये श्रीकांत महाराजांनी परिश्रम घेतले, त्याचं फळ आहे. आणि मुलांनी मन लावून अभ्यास केला, नातांची कृपा झाली. कृपा झाल्याशिवाय कुणाला काय मिळत नाही. परमार्थात फुकट, मी नेहमी सांगत असतो, परंपरेनं सांगितलं फुकट कुणाला काही मिळत नाही. अगोदर थोडीशी बैठक मारायला पाहिजे, थोडे जोर मारायला पाहिजे, मग हिंद केसरी पैलवानाबरोबर कुस्ती धरायला पाहिजे. आपल्याला जोर माराय नको, बैठक. आणि त्याला हातात हात मिळवायला केसरी पैलवाना बरोबर पाहिजे. असं कुठं मेळ खाईल का. अगोदर चार चाली म्हणावत्या, थोडं पाठपाठांतर करावं, मग श्रीगुरूंच्या आश्रयाला राहावं. ह्या सगळ्या क्रिया करून नंतर भजन कीर्तन आहे. एवढं सोपं आहे. म्हणून ह्याचं मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी वारंवार सांगत असतो. आणि महिन्याच्या वारीला सुद्धा एकादशीचं कीर्तन वाजवतात, दिंडी वाजवतात. ही सगळ्या गोष्टी आहेत. पंढरपूरला इंद्रनील सुट्टीला आला म्हणतात आहेच, आल्याबरोबर वारीच्या वेळेला आली की दादा आहे. आणि हीच आपलं वैभव आहे. आणि मला सुद्धा हे सांगण्यात आनंद वाटतो, कारण मी आत्तापर्यंत वडापुरीला येतोय, इतक्या दिवस झालं, पण सगळ्यांचं प्रेम आहे बरं, भरपूर प्रेम आहे. मी लहान होतो, मी आवर्जून सांगतो, मी लहान असताना आपले दादांचे वडील भाऊ होते, त्यावेळेला मळ्यामध्ये सप्ताह असायचा. त्यावेळेला गायनाची साथ करायला यायचो बरं का सर, गायनाची साथ करायला यायचो. आमचे नारायण महाराज भाऊ, आता विद्यमान श्री गुरु बोराटे माऊली, तुकाराम महाराज बोराटे, ह्यांच्या सगळ्यांबरोबर मी साथ करायला यायचो. बरोबर दादा, खरं आहे नाही. आणि मग पहिल्या सुरुवातीला मग ती हळूहळू भजन करत करत नंतर मग मला वडापुरीमध्ये कीर्तनाला गजानन शिंदेने आणलं बरं. पहिल्या सुरुवातीला ह्यांच्या घरी कीर्तन दाद, आता योग आला म्हणून सांगतो ह्यांच्या घरी कीर्तन. आता हे असंच चालायचं, ह्यांच्या घरी कीर्तन. आता कीर्तनाला तर काय आताचं सारखं भव्य दिव्य असं नव्हतं बरं का परिस्थिती. आणि मग आम्ही किती जण आलो, नवनाथ ग्रंथाची समाप्ती, नाथांचं अधिष्ठान आहे, त्यांच्या साक्षीनं सांग. पुढे अधिष्ठान आहे, पाठीमागे अधिष्ठान. आम्ही तीनच माणसं, 3 मोटरसायकल येऊन माणसं आलो 9. किती बरोबर, ह्यात काय बदल, 3 गाड्यावर. आणि मग आता कीर्तन करायचं, कुठं करायचं कीर्तन, शेरडाच्या गोठ्यात कीर्तन. विनोद नाही, ही वस्तू तिथे. आणि मग ती तिथं कीर्तन.
आणि मग हळूहळू हळूहळू तिथं पहिल्यांदा कीर्तन झाल्यानंतर मग दक्षिणा किती दिली, अजून दक्षिणासाठी काय भांडत नाही मी कोणाला, भांडतो नाही. हा. अहो भांडून पैसे घेते तर कुणाच्या बी फडाव टीका करून माणसं जाते ती विठ्ठल आणि मग तुम्ही नव्हता त्या वेळेला बरं श्रीकांत महाराज. हा. त्यावेळेला दुसरीच वाजवणारी होती. आता भरपूर वाजवणारी माझं कीर्तन वाजवून गेले बरं. हा गेले म्हणजे ज्याच्या ज्याच्या व्यापाने. तुम्ही म्हणसाल ती कुठे गेले, कुठं नाही गेले, तुम्ही त्याचा शोध घेऊ नका. कीर्तन झाल्यावर माझ्याकडे बेला मोतीला. आणि मग बऱ्याच जणांनी कीर्तन वाजवलं. मग 9 माणसं. मग शिंदेने किती आम्हाला पैसे दिले माहिती आहे का तुम्हाला, सांगतो की आता. त्यांनी आम्हाला एकूण 150 रुपये दिले. किती? ती मला नाही हा. ती म्हणसाल मला दिले काय, मला नाही 150. प्रत्येक मोटरसायकलला 50-50 रुपये पेट्रोल, बरोबर. यात काय बदल. मग तेव्हापासून मग नाथाच्या मंदिरात कीर्तन. आणि मग हळूहळू हळू गैरहजेरीमध्ये मग दादांच्या घरी कीर्तन, शिंदेच्या तिथं दादांच्या तिथं. मग दादांच्या तिथं बरीच कीर्तन केली. भाऊ होती त्यावेळेला. हा मला सांगायचं का, जसा ह्या मुलांचा प्रवास चालू आहे, इंद्रनील महाराजांचा, मंथन महाराजांचा, सार्थकचा, ह्यांचा जसा प्रवास चालू आहे बापू, तसाच माझाही प्रवास हितपर्यंत आला बरं का, हितपर्यंत आला. मग भाऊंच्या तिथं कीर्तनाला गेल्यानंतर भाऊंचं पाठांतर होतं. मग कुठला अभंग घेतल्यानंतर, माऊलीचा अभंग घेतल्यानंतर एक कडवं माझ्याकडून घ्यायचं राह. मग कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराचं दर्शन घ्यावं बरं का, अवश्य घ्यावं. आणि मग भाऊंचं दर्शन घेतलं मी, त्यांनी घेतलं. आणि घेतल्यानंतर मग मला म्हणले महाराज एक चरण घ्यायचं राह, एक चरण. म्हणलं आता हळूहळू हळू घ्यायचा प्रयत्न करेन मी, जसं काय सगळं पाठांतर नसतं. आणि मग त्यांनी सांगितलं, पुसू नका बाई वेदाशी काही. देवाचं महात्म्य वेदाला सुद्धा कळलं नाही. वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी, शेष शिनला झाल्या द्वी जीवा जीवा जीवा. देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा. शेष शिनला भागला झाल्या द्विजिव्हा, द्विजिव्हा देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा. पुसू नका म्हटलंय, त्याला विचारू नका देव विटेवरती का उभा आहे. वेदाला सुद्धा कळलं नाही. वेदाधिक श्रमले न कळे याची गती, वेदाला सुद्धा याची गती कळली नाही. आणि असा जो परमात्मा आहे, म्हणून ही इथपर्यंत आजचा प्रवास आहे. आणि म्हणून एक दिवसाचं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं कीर्तन आहे. आता ही देवाच्या वाढदिवसानिमित्त ही सरांनी भेट दिली बरं. ही देवाला, ही आजची कनात आहे ना, ही सरांनी, देशमुख सरांनी देवाला वाढदिवसा दिवशी गिफ्ट दिली. भेटच म्हणायला आणि म्हणून ही सगळ्यांचा मिळून हा प्रवास होतो. आणि आमचे भाऊ असतील, आमचे हरिभाऊ फडतडे असतील, अनेक सगळेजण, आणि आमचे काका आहेत, सोपान काका, डॉक्टर म्हणतात. अत्यंत नम्रता त्यांच्याकडे आहे. परमार्थात काय गोष्टी शिकायच्या असेल तर त्यांच्याकडे काकांकडे बघून शिकावते. अत्यंत नम्रता. आणि त्यांच्या वडिलांपासून ही आजरेकर फडाची सेवा आहे. वडापुरीमध्ये सगळे आजरेकरचे वारकरी आहेत, देवकरचे वारकरी आहेत, बोधले महाराजांच्या परंपरेचे वारकरी आहेत. ही सगळ्याचा मिळून मेळ आहे. फक्त एवढंच करायचं, ज्या फडाचा कीर्तनकार असेल त्या फडाच्या पद्धतीने चालायचं, म्हणजे अडचण येत नाही. विठ्ठल काहीच अडचण येत नाही अजिबात. परमार्थाला कसलीच अडचण येत नाही. देवकर महाराजांचं असलं की त्यांनी चालू करायचं, संपवायचं. बोधले महाराजांचं असलं की म्हणजे कुणालाही अडचण येत नाही. आणि म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे वैकुंठवासी सचिन महाराज बोधले यांच्या घरी मी 1 नाही 2 नाही 14 वर्ष सलग कीर्तन केलं.
महाराजांचं अत्यंत प्रेम माझ्यावरती होतं. माणसं निघून जातात आणि आठवणी शिल्लक राहतात बरं. प्रेमाचा जिव्हाळा. आम्ही बोलायला लागलो म्हणजे असं गप्पा निघल्या म्हणजे. आणि म्हणून त्यांची उणीव, त्यांचं इतकं प्रेम होतं. जसं ह्या अभंगामध्ये भगवत भक्ताविषयी देवाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, आवड आहे, तेवढं प्रेम माझ्यावरती होतं. इथं त्यांच्या पायाला लागलो होतं, येता येत नव्हतं. ती बाहेर खुर्ची टाकून कीर्तनाला बसायची काका. आणि मग इथल्या कीर्तनाचा परामर्श म्हणजे इथं मी समजा चाल म्हणलो, काही गायन काम केलं तर ती महाराजांनी तिथं ऐकलं की मला दुसऱ्या दिवशी बरोबर म्हणायचं तुम्ही ह्या अभंगाला ही चाल म्हटली. म्हणजे एवढं त्यांचं माझं जिव्हाळ्याचं संबंध होते. आणि म्हणून त्यांची आज कमतरता भासते, उणीव भासते. म्हणून जो आवडतो सर्वाला तोची आवडी देवाला, जाण्याचं वय नव्हतं त्या दिवशी मी बोल म्हणून. पण गती जी आहे महाराज म्हणतात ती काही कोणाला चुकत नाही. म्हणून अशा सगळ्यांच्या आणखीन सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न होतोय. आणि म्हणून वर्णन करत असताना भगवत भक्त देवाला अत्यंत प्रिय आहेत. महाराज म्हणतात भक्ता होणे देवा आवडते काही आणि त्रिभुवनी नाही आन तुझे. भगवत भक्तच आवडतात आणि काय आवडत नाही याचा थोडा पोहापोह करून कीर्तन संपू. विठ्ठल भगवत भक्त आवडतात आणि देवाला काय आवडत नाही याची यादी दिली. नावडे वैकुंठ आवडत नाही. नामदेवरायचं देवाचं भांडण आहे. नामदेवराय देवाला म्हणतात अरे माझ्यासोबत वैकुंठाला येशील का. नामदेवरायला देवाने विनंती केली माझ्याबरोबर वैकुंठाला चला. वैकुंठाला आल्यानंतर मी तुला माझ्या सुखातला हिस्सा तुला देतो. जरी येशी वैकुंठा मज सवे आपुल्या सुखाचा तुझं देईन मी वाटा. तुला माझ्या सुखातला वाटा देईल. माझ्यासोबत वैकुंठाला चल. नामदेवरायला देव म्हणतात. पण नामदेवरायांनी सांगितलं देव वैकुंठाला जाऊन काय करायचंय. वैकुंठा जाऊनी कायबा करावे उगीच बैसावे मौन धरुणी. तिथं काही नाही बरं का. तिथं कोणी कोणाला विचारत नाही. तिथं पाणी कोण कोणाला विचारणार नाही, चहा म्हणून विचारणार नाही. इथं कीर्तन करायला आले का विचारतात का नाही चहा घ्यायचं का, दूध घ्यायचं का, तुम्हाला काय घ्यायचं. कीर्तनकार परंपरेतला असला तर ती म्हणतो काहीही चालेल, काहीही चालेल बरं का. म्हणजे तुमच्याकडे जी उपलब्धता असेल ती. परंपरेतला नसल्यानंतर ती म्हणणार मी गाईचं दूध घेत नाही. बोलण्याची पद्धत. मी म्हशीचं दूध, मग काय तू शेरडीच दूध पितो का. म्हणजे कुठले याला लोकाला आपल्याकडून त्रास होईल असं वागायचं नाही. आता आमच्याकडं कांदा लसूण खात नाहीत. मी म्हणतो का कोणाला कांदा लसूण खाऊ नका म्हणलो मी. माझ्या बरोबर श्रीकांत महाराज असते, वैभव महाराज असते, ओंकार, मी कधी म्हणत नाही कोणाला. आपल्या जी नियम आहे ही आपल्या बरोबर आपण त्याचा अंगीकार करायचा आहे. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेमचा आपल्या आपण करायचं. मग आपल्याला बाकीच्या माणसाला तुम्हाला कीर्तनाला सांगितलं मग कीर्तनकारांना दुसऱ्यावर टीका करायची विजोदात आहे का काय कारण. अरे कोणी काही खाईल ज्याच्या त्याच्या नियमानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आपण कशाला काय म्हणायचं कोणाला. ह्याच्याकडे हे चालत नाही त्याच्याकडे ते चालत. ती कोणाकडे काय चालू दे, तू काय चालवू देऊ नको. असलं फालतू कीर्तनात काय सांगायचं नाही. हाय काय काय गरज. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याची त्याची पद्धत ज्याला त्याला प्रिय असते त्याला कशाला सांगायला पाहिजे. सांगायचं नाही. कीर्तन करायचं काय काम आहे. ज्यांनी सांगितलंय श्रीफळ घ्यायचं, फराळ करायची, कीर्तन आपलं वेळेत करायचं, नीट वाट धरायची. दादाने सांगितलंय ना त्याची उतरंड उतरायचं काम करायचं नाही. विठ्ठला 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 म्हणून वैकुंठामध्ये नामदेवराय म्हणतात ना वैकुंठाला नको का. तर हिथं जे आहे ते वैकुंठात नाही बरं. वैकुंठात भजन नाही, कीर्तन नाही. एवढा मोठा हा आनंद जो आहे हा आनंद वैकुंठामध्ये आहे का. वैकुंठामध्ये हा आनंदच नाही. हो महाराज म्हणतात हिथं आनंद आहे तर स्वर्गातल्या देवांनी इच्छा केली असती का. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा महा नारायण नामे होऊ जीवनमुक्त. आणि कीर्तनी आनंद गाऊ किती. हा जो आनंद आहे हा आनंद वैकुंठामध्ये नाही. म्हणून देवाला वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागर आवडत नाही. क्षीरसागर आवडत नाही देवाला. खिरापतीच्या अभंगामध्ये वर्णन केले क्षीरसागरीचे ना वडे सुख खिरापती देख देव
कवळ मुख पसरोनी धावतो दे. महाराज म्हणतात एकादशी देव जागरा आला खिरापती लागी डोकत ठेला कवळ कवळ पहावो मुख पसरोनी धावतो देव. महाराज म्हणतात ही देवाला क्षीरसागर आवडत नाही, वैकुंठ आवडत नाही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. मग काय करतो परमात्मा तर धरोनी अंतर राहिदासा भगवत भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणतो आणि त्या ठिकाणी राहतो आणि सगळी कामं करतो. अशी कोणाची कामं केली का? अशी पुराणामध्ये अनेक उदाहरणं आहेत. नाथ महाराजांच्या घरी देवानं 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 36 वर्ष काम केलं. आपल्याला जर एखादा सालगडी जर आपण कामाला ठेवला तर त्याला काम सांगावं लागतं, मोरे सांगावं लागतं आणि हे करा ते करा. तसं देवाला काय सांगायची गरज पडली नाही. न सांगता करी नुसतं राहत नाही, न सांगता करी सर्व काम. म्हणून अनेक भगवत भक्त आहेत. त्याच्यापैकी एखादा आपण गोष्ट बघू परंपरेनं आलेले आणि मग कीर्तन संपवायचं. विठ्ठल त्या ठिकाणी वास्तव्य करून परमात्मा राहतो. 36 वर्ष नाथरायांच्या घरी आले. 6 महिने 14 दिवस गोरोबा काकांच्या घरी देव राहिले. असे अनेक संत मांद्याळे. आणि त्या भगवत भक्ताच्या ठिकाणी देव राहत नाही, नुसतं म्हणल ती काम करतो, पडल ती काम करतो. आणि म्हणून दुष्काळ ज्या वेळेला पडला एवढंच गोष्ट बघायची आणि संपवायची. दुष्काळ ज्या वेळेला पडला त्यावेळेला बिदरच्या भाष्यागड दामाजी पंत हे रखवालदारीला होते. त्यांच्याकडं धान्याची 2 कोठार होती. त्या कोठाराची रखवालदारी करायची आणि आपलं जे काम आहे हे आपलं काम चोख पार पाडायचं एवढं त्यांचं नित्याचं काम. पण प्रकार असा झाला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर सर असा भीषण दुष्काळ पडला. कितीतरी गुरं वासरं चाऱ्या वाचून तडपडून मृत पावली. अशा अनेक आणि माणसांना अन्न नाही, गुरांना चारा नाही, अशी भीषण दुष्काळाची परिस्थिती पडल्यानंतर संत महात्म्याचं अंतकरणच असं आहे, देव त्यांच्यासाठी सगळं काम करतो. आणि मग त्यांनी सांगितलं दामाजी पंतांनी सगळं पाहिलं, सगळे भुकेनं व्याकुळ झालेले आहेत, अन्न नाही पाणी नाही शिंदे बाबा. मग काय त्यांनी विचार केला, हे जे धान्याचं कोठार आहे ह्याचा रखवालदार मी आहे पण ह्याचा मालक मी नाही, ह्याचा मालक बिदरला आहे हो, आणि त्याच्या अंतर्गत मी चाकरी करतो. मग त्यांनी पाठीमागचा पुढचा बापू काय विचार केला नाही आणि ते धान्याचं कोठार दोन्ही कोठार खुली केली, कुलूप तोडलं आणि दौंडी दिली. पंढरपूर पंचकृषीमध्ये, मंगळवेढा पंचकृषीमध्ये मोरेमावा सगळीकडे दौंडी दिली. आणि ज्यांना ज्यांना त्यांनी सांगितलं ज्यांना जेवढं, म्हणून मी तुम्हाला वर्षाचं धान्य पुरलं असं देतो म्हटले, ज्यांना जेवढं घेऊन जायचंय तेवढं घेऊन जा असं सांगितल्यानंतर धान्याचं कोठार फोडल्यानंतर माणसं काय लागेल तेवढं नेतील का? नेतील का? लागेल तेवढं नेणार. ज्याला वाजवीपेक्षा जास्त घेऊन गेलं. अहो साधा व्यवहार आहे. आपण जर एखाद्याच्या लग्नाला गेलो, एखादा पदार्थ जर आवडीचा असेल, तिथं जेवण करून सुद्धा आपण दुसऱ्या दिवशी करता घेऊन येतो का? नाही काका बरोबर आहे ना, घेऊन येतो. तसं म्हणले हे वर्षभर टिकणारं म्हटल्यानंतर त्यांनी भरपूर अशा प्रकारचं धान्य घेऊन गेले. आणि हा म्हणता बातमी वाऱ्यासारखी बिदरपर्यंत पोचली. आणि मग बादशाहनं फरमान काढलं, जिथं असेल तिथं दामाजीला अटक करा आणि बिदरला घेऊन या. तिथून फौजदार पाठवले, पोलीस पाठवलेले, त्यांनी शिपाई पाठवलेले आणि शिपाई मुक्काम दर मुक्काम करत मोरे मामा मंगळवेढ्याला आले. आणि पंतांना माहित होतं जर मी हे धान्याचं कोठार फोडलं तर मला फाशी शिक्षा होणारच, याच्यात काय बदल नाही. तरी सुद्धा दामाजी पंत म्हणले असे अनेक लोक अन्न पाण्या वाचून जर मरत असतील तर मी एकटा जर मेलो आणि बाकीची वाचली तर काय कमी आहे का, म्हणून करता धान्याचं कोठार त्यांनी फोडलं. आणि मग ज्या वेळेला शिपाई नेण्याकरता आले त्यावेळेला आवाज दिला, पंत घरामध्ये आहेत का म्हटले. आहेत म्हटल्यानंतर पंत जेवायला बसले होते आणि पंतांच्या पत्नीनं बघितलं, म्हणले जेवायला बसले.
ते आता हिंदीमध्ये संवाद होता. हा. आता मी काय सांगत नाही, जिथं लागेल तिथं ती सांगतो. हा. आणि मग ते बाईने बघितलं ही शिपाई आलेत का, आणि मग ती म्हणली कुठे आहेत, ते म्हणले आतमध्ये जेवायला बसले. हा. बोलावं म्हणले, ते बाहेर आले. हा. आल्यानंतर पंतांनी बघितलं हे तर आपल्याला नेण्याकरता आलेले आहेत. आणि मग ज्या देवाच्या इच्छेनं ही धान्याचं कोठार फोडलेलं होतं, तामाजी पंतांनी विचार केला आता बिदरला नेल्यानंतर माघारी यायची काही शाश्वती नाही. आणि मग पंतांच्या पत्नीने सांगितलं काढण्या लावलेल्या आहेत, चित्र डोळ्यासमोर आणा. दामाजी पंतांना काढण्या लावलेल्या आहेत. आणि लावल्यानंतर घेऊन जात असताना पंतांच्या पत्नीनं सांगितलं अहो तुम्ही ह्यांना बिदरला घेऊन चाललेला आहे बरोबर आहे, पण एक करा म्हटलं. काय करा, ह्यांना जात असताना मला तुम्हाला देण्याकरता माझ्याकडं काही नाही, पण एवढं माझ्याकडं ही गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, एवढं तुम्हाला मी देते, पण एक काम करा म्हणले. त्यांनी घेतलं नाही सोडा. जात असताना यांना फक्त पंढरीच्या वाटेवरून न्या आणि एकदा शेवटचं पांडुरंगाचं दर्शन त्यांना घेऊ द्या. आणि मग निघाले. 2 शिपाई पुढे आहेत. इकडे देवाला प्रश्न पडला आणि पंढरीला आले. आल्यानंतर दामाजी पंतांनी नक्षीकांत परमात्म्याला पाहिले. देव काय करतो, देवाला हुबेहूब पाहिलेला आहे. देवा आता तुमची माझी परत भेट नाही, एवढीच भेट. मला बिदरला गेल्यानंतर बादशाह मला सोडणार नाही म्हणून तुमच्या दर्शनाकरता आता ह्यांच्यामुळं ह्यांनाही दर्शन घ्यायला घेतलं. बरं, ह्यांनी जे न्यायला आले त्यांनाही दर्शन देवाचं घडलं. आणि मग परमात्म्याला प्रश्न पडला. देव नुसता राहत नाही, देव भक्ताची कामं करत असतो. आणि मग देवानं विटेवरनं खाली उडी टाकली आणि काय केलं, बरजरी वस्त्र काढून टाकली आणि अंगावरती मलिन वस्त्र देवानं परिधान केलेले आहे. नेसला मलिन लंगोटी. देवानं मलिन कपडे घातलेले आहेत खांद्यावरती. मी लागेल तिथं म्हणतो मग म्हणतात. आणि मग घोंगडं खांद्यावरती टाकलेलं आहे, हातामध्ये काठी घेतलेली आहे, डोक्याला पागोटं बांधलेलं आहे देवाने. चित्र डोळ्यासमोर आणा. ज्या परमात्म्याच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे, अंगावरती भरजरी वस्त्र आहेत, पितांबर आहे, शेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना भगवत भक्ता करता त्या सगळ्या गोष्टी देवानं टाकून दिल्या. आणि मग विटेवरनं खाली उडी टाकली. रूप धरल्याबरोबर आईसाहेब म्हटले असं काय म्हटलं, प्रत्येक भगवत भक्तावर संकट येईल आणि तुम्ही विटेवरनं उडी टाकली की निघाला म्हटले. मलाही तुमच्या बरोबर यायचं म्हटले. बरोबर यायचंय. देवाने विचार केला आपण दामाजी पंताचं कर्ज चुकतं करण्याकरता आपल्याला जायचंय. लक्ष्मीची तर गरज आहेच. मग आईसाहेबांनी विनंती देवाला केल्यानंतर मग देवाने सांगितलं तुमची गरजच आहे दादा. मग काय केलं देवाने, बरोबर यायचं म्हटले रूप धारण करा. मग देवाने एवढी मोठी पिशवी घेतली, चंची म्हणते त्याला, आणि त्याच्यामध्ये आईसाहेबांनी विराजमान झाले. आणि ती पिशवी ही तर खवली की देवाने काय केलं, वाटक्रमण करायला सुरुवात केली. मुक्काम दर मुक्काम इकडं सगळीकडं हाकार माचला होता. बादशाहनं सांगितलं, शिपायांना सांगितलं होतं लवकर घेऊन या, जिथं असेल तिथं ताबडतोब अटक करा त्याला म्हणून. आणि मग इकडून हे निघाले आणि दामाजी पंत पोचण्याच्या अगोदर देव मंगळवेड्यामध्ये आले. देव बिदरला आले आणि आल्याबरोबर सगळी सभा बसलेली होती. त्यांच्यातच बातचीत चालली होती. आणि आल्याबरोबर इकडं काय बसलेले आहेत, इकडं काय बसलेले आहेत, मध्ये बादशाह बसलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं इतकं आपलं नुकसान झालेलं आहे. आणि जे लिहायला होते त्यांना सांगितलं किती रक्कम होईल, ती हिशोब चालला होता त्यांचा. आल्याबरोबर त्याच्याकडून पैसे घ्यायचे. आता कसे पैसे होते का दामाजी पंताजवळ, पैसे नव्हते. आणि मग आले. देवानं दरबारात आल्याबरोबर देवानं रूप धारण केलं होतं. देवाने भगवत भक्ताकरता रूप धारण केलं. आणि काय केलं देवानं, ह्याला त्याची पात्रता नसताना सुद्धा पण भगवत भक्ता करता मोरे मामा
भगवंताने त्या बिदरच्या बादशाला जुहार घातला. करी जुहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ. देवानं रूप परिधान केलं आणि जुहार घातला आणि बादशानं विचारलं, तुम कौन हो? आता हिंदीमध्ये ती भाषा बोलणार, ती काय मराठी बोलल काय? देवानं उत्तर दिलं, मैं दामाजी का पाडेवार हो. देव बी हिंदीत बोलले, देवाला हिंदी येत नसेल का? मैं दामाजी का पाडेवार हो. काय को आया? भाषा म्हणतो उसका, देवाला विचारतो हिंदीमध्ये थोडं सांगायला पाहिजे. काय को आया? देवानं सांगितलं, मैं उसका कर्जा चुकता करने को आया हो. अरे अरे क्या तुम्हारे बदन पे कपडा नाही, क्या नाही, तुम क्या कर्जा चुकता करेगा? माणसं आता इथं बघा, माणसं कोणाची परीक्षा कशी करते ही लक्षात घ्या. अरे अंगावर कपडे चांगले नसले म्हणजे काय ती काय कीर्तन नीट सांगणार नाही काय? विठ्ठल विठ्ठल अहो हित तर गोड पेट खाते तुम्ही, चला आताच कीर्तन घोरायला लागलं. हितच आपले फसगत होती. आपण बोलतो ह्यालाच धोतराचा काठ दोन ईत पाहिजे. बाईचं लुगडं नेसलं का धोतर नेसलं हे ओळखायला नाही आहे का नाही? असली काठ होती का पहिली धोतराला? अजिबात नाही. अजून सुद्धा तुम्ही संस्थेच्या मुलांची वेशभूषा बघा, बारीक धोतराचा काठ, फार तर थोडा मोठा, पण दोन ईत काठ असते का कुठं? ते म्हणतात ही कीर्तन आहे का ही माप आहे? माप नाही काढत मी, वस्तू ती सांगतो. आपली फसगत हितच होती. त्या बादशानं त्याच्याकडे बघितलं, आता ही कसं काय कर्ज फेडेल बाबा? ही काही एक होऊन दोन होऊन द्यायचे काही? इतकी मोठी 2 धान्याची कोटार, गंगा जमुना त्याचं नाव, त्या 2 कोटाराचं बरं का, आता मला सांगितलं. आणि मग ही 2 कोटार फोडले, त्याचं काय थोडा काका पैसे होतील का? कितीतरी खंडी अन्न होतं. त्याच्या वेशभूषावर माणसाने परीक्षा कधी करायची नसते. आपलं गणित हिथं चुकतंय. बुवा गाडीतनं चाला पाहिजे, काय करायचं गाडीतनं? त्याची गाडी ना आपल्याला आपल्या जीवाला शिरजोर. कीर्तनकार हुशार आहेत, ती सांगतात आम्ही लांबून आलो. मग ती लांबून तुम्ही आलाय बरोबर, पण लांबून आल्यावर घरीच येणार ना. त्या माणसानं तर मोकळं तुम्हाला वाटलं लावलं नाही. तारीख घ्यायला लागली विचारतात बरं का, बरोबर का? होय म्हणत जा, नाही पटलं तरी होय म्हणत. असे घटना तो माणसाला नाही पटत तरी होय म्हणावं लागते. काय करायचं? नाही आजरेकरचं कीर्तन आवडलं तरी आवडलंच म्हणावं लागतं. ही घटना आहे. कुणाला आवडू नाही तुम्ही होय म्हणे जा, आवडू नाही तर नाही आवडू. आणि मग ह्याच्यावरती परीक्षा नसते. बापू असते का परीक्षा? पण माणसं ह्याच्यावरती परीक्षा करतात काका. ती गाडीत ना आला काय नको, गाडीतनं मोटरसायकलीवर जरी आला तरी ती कीर्तन सांगतोय. दुसऱ्याच्या 4 चाकीत आला तरी फक्त त्यांनी गाडी आणली की कमिटीला त्रास होतो, कमिटीला त्रास होतो. आता थोडी गंमत म्हणून सांगतो. एका गावामध्ये कीर्तनकार हुशार होते, हुशारच असते, त्याशिवाय कीर्तनकार होत नाहीत. अमरावतीला कीर्तन. आणि मग त्या कमिटीनं आधी सांगितलं तुम्ही कसं येणार कसं नाही. ती म्हणले मी येतो बरोबर, म्हणले वेळेत येतो म्हणले. मग तुम्ही गाडी आणणार का काय कसं? म्हणजे कीर्तनकार हुशार होता, घडलेली घटना आहे. मग ती म्हणले बघू आता कसं होते त्यावेळेला. आणि मग गेले. पण त्याने खोड होती. त्यांनी काय केलं, अमरावतीच्या अलीकडेच उतरले, एक 5-25 मैलाच्या अंतरावर, आणि तिथं भाड्यानं गाडी केली. घडलेली घटना आहे. असं म्हणल्यावर 11 वाजता कीर्तन चालवली. भाड्यानं गाडी केली आणि ती गाडी भाड्यानं केली. हो बऱ्याच करू नका. बापू आहेत तुम्ही तिकडे चौका बसलाय, लक्ष आहे तुमचं माझ्यावर मी काय बोलतोय. आणि मग गाडी घेऊन आल्यानंतर मग त्यांना सवय होती, मला काय विचारू नका, ड्रायव्हरलाच विचारा भाड्याचं. मग ती झालं, गाडी कीर्तन संपलं. ती कमिटीतली लोक आली, त्यांना बोजा वाटला ना. आता ही कीर्तनकार गाडी घेऊन आले, ही काय प्रवास जवळचा आहे का, अमरावतीचा प्रवास, आणि मग कसं करावं लागेल, लोकांना प्रश्न पडतो. आम्ही चिंतेची भानगडच ठेवली नाही. कुठं जायचं, मोटरसायकलीवर जायचं. पूर्वी बेडेकर दादा एसटीनं प्रवास करत होते, बैलगाडीनं जात होते. आणि मग बघितलं
त्यांना विचार. मग कीर्तनकारांनी सांग, आता कीर्तनकाराला एवढं तरी माहिती पाहिजे की बाबा एवढे एवढे पैसे गाडीचे सांग म्हणून कर का असं काय. आणि मग त्या ड्रायव्हरला विचारलं, बाबा किती भाडं तुमचं? आता ती काय कीर्तनकार कुठनं आलाय तिथनं भाडं सांगाल का? त्याला काय सांगितलं नव्हतं. त्यानं 25 किलोमीटरच्या अंदाजानं सांगितलं. बरोबर श्रीकांत महाराज. 25 किलोमीटरला काय 700-800 लागतं. CNG असेल तर थोडं कमी लागेल, पेट्रोल असेल जास्त लागेल. त्यांची CNGची गाडी आहे ना, नेतो आम्ही आळंदीला. आम्हाला परवडतं, तिथं काय देत नाही आणि आम्हाला तेल टाकावं लागतं म्हणून त्यांची न्यायची गाडी. बरोबर. असू द्या, तुम्हाला कळलं ते. आणि मग ते ड्रायव्हरनं ते अमरावती लोकांना सांगितलं, म्हणले माझं एक सर्वसाधारण 1500 रुपये भाडं होतं. लोकांना आश्चर्य वाटलं. आणि मग ती त्याला त्याच्याजवळ त्याने कीर्तनकारांना सांगितलं, मी पैशाला हात लावत नाही, ड्रायव्हर जवळच द्या सगळं. मग ते ड्रायव्हर जवळ दिलं. आणि मग ते आला बिचारा, बसले कीर्तनकार, जिथनं गाडी ठरवली तिथपर्यंत तो आला. आणि त्याने म्हणले बघू पाकिट. ते म्हणले कशाचं पाकिट आहे? म्हणजे दिले म्हणले 1500 रुपये मला माझ्या गाडीचे. अरे म्हणले तुला कधी कळायचं? मी कुठून आलोय? मग तुम्ही आधी सांगायचं ना का? म्हणले मी सांगेल नसतो त्याला. झालं म्हणजे असं हे सगळं उघडं पडतं. ह्या अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आणि मग त्यानं आपला विषय चालू होता. देवाकडं पाहिलं. ते बादशाला वाटलं हे क्या कर्जा चुकता करणे वाला है, इसने कोई कुछ पहना नाही, क्या नाही, कपडा अच्छा नाही. इथपर्यंत आलतच चाललं होतं आपलं. आणि मग देवानं सांगितलं, किती पैसे आहेत म्हणले, तुमचं किती कर्ज आहे सांगा म्हणले. तरी ती सगळे देवाकडेच बघायची. बरं, मैं तुम्हारा हिसाब चुकता करने के लिए आया है, मुझे दामाजी पंत ने भेजे. त्यांनी मग बादशाने विचारलं कुठे आहेत पैसे? बापू, देवानं अशी चंची काढली, अशी पिशवी काढली. तुम्ही बघताय माझ्याकडे, माझ्या हातात पिशवी नाही. काढली देवानं पिशवी काढल्याबरोबर याच्यात पैसे आहे म्हणले. याच्यात पैसे? याच्यात कुठं किती पैसे असणार? ते म्हणले फक्त तुम्ही हिशोब करा. दामाजी पंताने पाठवलंय. आणि काय केलं देवानं, त्या दरबारामध्ये भगवंतानं ती पिशवी, पैशाची पिशवी अशी उलटी केली. उलटी केल्याबरोबर खळ 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 मोहरा पडायला लागल्या. सोन्याच्या मोहरा होत्या. आणि मग ती मोहरा बघितल्या बरोबर ही सगळी जी बसली होती त्यांचे हवालदिल झाले. आणि ते पैसे पडत होते. बादशाह भगवंताकडे बघत होता. पण देवाचं जे रूप होतं तसा देव दिसत नव्हता. देवानं आपलं रूप त्याला दाखवलंच नाही. पण बादशाची जी मुलगी होती तिला तो जो पाडेवार आहे दामाजीचा तो देव दिसत होता. आणि मग सगळ्या मोहरा ओतल्या. देवानं सांगितलं याचा हिशोब करा आणि त्याची पावती जमा करा. खळखळा ओतिल्या मोहरा, याची मोजून पावती करा. करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. मोहरा ओतायला लागल्या बरोबर राजाच्या नजर त्या मोहरावर खेळली. अण्णा किती मोहरा आहे? अहो त्याला देवाला मोहरा करायला आणि काय करायला अडचणच काय? काय अडचण आहे का? आणि मग त्याची रसद जमा केली, मोजून हिशोब केला. त्याची रसद म्हणजे पावती घेतली. आणि त्या मुलीला देव दिसत होता. आणि देवानं पावती घेतली, हिशोब झाला. आणि देव दरबाराच्या बाहेर आले. देवानं आपलं रूप टाकलं, पंढरीला आले. आणि इकडं ती मुलीनं आपल्या वडिलाला सांगितलं, आबूजान. ती मुलगी म्हटली हो, मुलगी त्याला असं म्हटली बाप वडिलाला. आपण काय म्हणतो, पप्पा म्हणतो, कोण दादा म्हणतो, कोण नाना म्हणतो. ती बादशाची मुलगी म्हणली, अब्बू ये कोई काम करने वाला आदमी तुम मेरे को दिखा नाही. म्हणजे जो आलेला होता तो काय म्हणले, काम करणारा दामाजीचा असं नाही, वो तो खोदा था. असं म्हटल्या बरोबर
त्या बादशाच्या अंगाचं पाणी पाणी झालं. हा. क्या बोल रहे तुम, वो खुदा था कैसे? हा. नाही नाही मैंने देखा है. हा. एवढं सगळं संवाद होस्तोर हिशोब झाला, पावती दिली आणि एवढं सगळं पुरं हो झालं आणि तेवढ्यात ते शिपाई दामाजी पंताला घेऊन आले. दामाजी पंताला घेऊन आल्यानंतर बादशानं बघितलं दोन्ही बाजूला काढण्या लावलेल्या आहेत, दामाजी पंताला घेऊन आलेले आहेत. आणि आल्यानंतर बादशाने त्या शिपायाला विचारलं, अरे काय बोला आहे इसको? आता म्हणले ते शिपाई म्हणले ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला का म्हणा ही राजा आहे, बादशाह आहे. हुजूर आपने उसको लाने के लिए भेजा था इसलिए लाए उसको. और आप बोल रहे क्यों कि लाया? अरे नहीं उसका कोई काम करने वाला ना आदमी आया तो उसने सब कर्जा चुका दिया है. सगळं त्याचा संवाद चालला. सोडलं आणि मग विचारलं त्या बादशाने दामाजी पंताला कुणाला पाठवलं होतं म्हणते. त्यांनी म्हणले मी कुणाला पाठव. अरे तुला पावती दिली, हिशोब दिला आणि मग दामाजी पंतानं ओळखलं ही काम देवाशिवाय झालं नाही. धरोने अंतर आहे, त्यांच्या अंतकरणाचा भाव बघतो आणि त्याच्या कामावरती देव पडतो. ही देवाशिवाय काम झालेलं नाही. दामाजी पंताच्या डोळ्यातनं पाणी आलं. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली, कर्ज चुकलं आणि त्या बादशाहला जी मुलीनं सांगितलं होतं तेवढंच त्याच्या लक्षात होतं. दामाजी पंताने सांगितलं मी कोणाला पाठवलं नाही. कर्ज तर तुमचं चुकतं झालंय, त्याची पावती मिळली. एका ठिकाणी ती येत असताना ती पावती पडली. बिदरच्या तिथं एक ठिकाण आहे, तिथं आता सप्ताह असतो. तिथं तिथं मंदिर मोठं बांधलं, विठ्ठलाचं मंदिर तिथं बांधलेलं आहे. हो. आणि मग तिथं आता कार्यक्रम असतोय बघा 2 महिन्यांनी. आणि मग इकडं त्या मुलींना जी सांगितलं ती त्यांच्या पक्क लक्षात होत. त्यांनी सांगितलं देवच आला होता पण मला त्याचं दर्शन घ्यायचं. नास्तिक आहे पण आग्रह धरला आणि दामाजी पंताच्या सोबत बादशाह सुद्धा पंढरीला आला. हे त्यातलं गमक आहे. आणि आल्याबरोबर मुक्काम दर मुक्काम करत सर बादशाह सगळा लवाजमा आणि विटेवरी चंद्रभागेचं स्नान झालं. दामाजी पंताच्या सोबत सगळे महादौरात नाथ. दामाजी पंत देवासमोर उभे राहिले आणि देवाला विनंती केली, देवा ही नास्तिक आहे तरी सुद्धा ह्याला जे रूप तुम्ही त्याच्या दरबारामध्ये दाखवलं होतं ती रूप दाखवा म्हणून विनंती केली. आणि देवाने सुद्धा विटेवरती, आता हे भगवंताचं कसं रूप आहे, साजीर गोजीर रूप आहे. वैभव महाराज देवानं जी दामाजी पंता करता रूप धारण केलं होतं, दामाजी पंतांनी दर्शन घेतलं. आणि दामाजी पंतांनी विनंती केल्याबरोबर देवानं जे रूप धारण केलं होतं त्या रूपामध्ये ह्याची इच्छा नसताना, अधिकार नसताना सुद्धा भगवत भक्ता करता देवानं आपलं स्वरूप, देवानं आपलं दर्शन बादशाला दिलं. दामाजी पंतामुळं त्याला नास्तिकाला सुद्धा भगवंताचं दर्शन झालं. आणि म्हणून असा जो परमात्मा आहे हा नितांत भगवत भक्तावरती प्रेम करतो. म्हणून वर्णन करत असताना नावडे वैकुंठ शिराजा सागर धरून अंतर राहताचा कुठलीही गोष्ट देवाला समर्पण करताना सर्व भावे त्याचे सर्वस्वही गोड तुळशीदळ कोड करून घ्यावे. नावडे वैकुंठ शिराजा सागर धरून अंतर राहिदासा. जय ठोबा रुक्मा, जय ठोबा रुक्मा, जय ठोबा, जय ठोबा. वर्णन करत असताना भगवत भक्त सगळ्या गोष्टी देवाला समर्पण करतात. सर्व भावे त्याचे सर्वस्वही गोड तुळशीदळ कोड करून घ्यावे. सर्व भावे त्यांचा मनवी विकेला चित्त द्यावे बोला. सांगितल्या नावडे वैकुंठ शिराचा सागर धरून अंतर राहिदासा. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. असा जो परमात्मा आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व सत्ताधीश परमात्मा, हा परमात्मा भक्तीच्या योगानं साध्य होतो. धरिला पंढरीचा चूर गळा बांधून या दूर. असा परमात्मा भक्तीनंच साध्य होतो. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला अनेक विठ्ठला धर्म नाही.
नावडे वैकुंठ शिराचा सागर दरोनी अंतर राहेदासा असो म्हणून करता झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या श्री गुरु बाबासाहेब दादासाहेब नानासाहेब नामदेवना काका माऊली बेडेकर दादा काळे माऊली बोराटे माऊली यांच्या चरणावर समर्पण करून शेवेला सोलपुराम शेवटची चाल होईल आरती आणि महाप्रसाद म्हणून पुनश्च एकदा सगळे उपस्थित आहेत. आपल्याकडं मृदंगवादक आहेत, सगळा श्रोतेवर्ग आहे, गायक मंडळे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा नामयज्ञ संपन्न होतोय. प्रत्येक एकादशीला कीर्तन आहे एवढीच, याच्यापेक्षा जास्ती लोक असतात. अन्नदान आहे, ही सगळी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आहे. आमचे सगळे सहकार्य करतात, चांगलं आहे. आमचे विजयदादा आहेत, त्यांचंही प्रत्येक कुठलंही काम असलं की अग्रेसर असतात बरं का. विष्णू मामा आहेत, आप्पा आहेत, दादा आहेत, देशमुख सर आहेत, बोधले महाराज आहेत, आमचे अण्णा आहेत, वैभव महाराज आहेत आणि सगळी आता ही नवीन फळी कीर्तनकारांची आहेत. बापूंचं सगळ्यांना मार्गदर्शन असतं बरं का. बापू आपल्यात सिनियर आहेत, वयोवृद्ध आहेत, बापूंचं मार्गदर्शन असतं. पोरांना म्हणतात गाथा भजनालाही, म्हणजे असं मुलांना घेऊन चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि आपली विण्याची जबाबदारी, आता यांचे वडील वैकुंठवासी तुकाराम खुळे बरोबर आहे, त्यांना देवआज्ञा झाली त्या दिवशी 13वाचं कीर्तन होतं. मला काय बाकी सापडलं मग तेवढं तरी सापडलं. आणि मग वडापुरीला यावर्षी सप्त्यात विणाचं जबाबदारी त्यांनी पार पाडली बरं. जे आपल्या वडिलांनी केलेले तेच आपण करणं, ह्यालाच धर्म म्हटलेलं बरं. येत वडील जे जे करती त्या नाव धर्म ठेवती आणि हे अनुष्ठिती सामान म्हणून त्यांनी 8 दिवस विनय सेवा केली. आणि आता प्रत्येक एकादशीला तुमच्याकडेच विनय, त्याची काय अडचण आहे, पण तुम्ही उपस्थित राहा. असो सुदर्शनी त्यांचाही मुलगा पकवाज उत्कृष्ट वाजवतो बरं, त्याला सांगितलं होतं त्या दिवशी यायला, पण काय कामामुळं आलं नसेल. सुदर्शनी मृदंग वाजवतो, कीर्त आपल्या इथं भरपूर खान आहे. वडापुरी म्हणजे रत्नाची खान आहे. राजाराम भाऊ माने गुरुजी वारले, भारती गुरुजी वारले, हो, यांनी ही घडवलेलं आहे, संस्कार दिलेले, हे सगळी तयारच होणार आहेत. आणि नाथांची कृपा आहे, भरपूर वादक बरं का सर. कमीत कमी आपल्या सप्ताहामध्ये 12 तरी पकवाजे असावत आणि आपल्या वडापुरीचेच असावत अशी माझी इच्छा आहे. आणि याच्याकरता सगळ्याचं सहकार्य श्रीकांत महाराज घेतील, मार्गदर्शन चांगली एक गोष्ट आहे. तेवढेच गायक तेवढेच वादक ताकदीनं उभा करायचे. मी ही संप्रदायामध्ये काहीतरी करा, काहीतरी करा. माणसानं जास्ती माणसं नाही जमा करता आली, निदान 5 तरी माणसं तयार करावी एका कीर्तनकारानं. बरं किती माणसं तयार करायची मी जास्ती सांगणार. बापू काशीनाथ मावा किती माणसं तयार करायची? 5च माणसं तयार करायची बस. परमार्थात 5 माणसं तयार झाली काम असं, जास्ती माणसं करायची गरज नाही, कशाला जास्त लागतच नाही. 4 बाजूला 4 मोहर चालायले. तेवढी माणसं असली मग एक तरी 5 माणसं प्रत्येकानं तयार करण्यात, मग आयुष्यभर परमार्थ करून मोकळं कुणाच्या खांद्यावर जाता, ज्याच्या गळ्यात माळ नाही काय नाही त्याच्या खांद्यावर जायचं का? मग त्याच्याकरता 5 तयार करायचे. 5ची 25 झाली तर चांगलं आहे, पण किमान 5 असावं म्हणजे आपली बी सोय होती हो. आपली तरी सोय करा. असो हा आनंद आहे आणि असाच आनंद भगवंतांनी द्विगुणित करावा हीच ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला, सुखाचा बांधिला
सुखाचा वाणीरा आणिक विठ्ठला धर्म नाही 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 नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर एक विठ्ठला धर्म नाही एक विठ्ठला धर्म नाही
विठ्ठल जय जय विठ्ठल. जय आज आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन. या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भक्ताभूनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आन दुजे या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती हरिभक्त पारायण विशाल महाराज वाघमारे यांनी देवाला वैकुंठ क्षीरसागर आवडत नाही, परंतु नाम साधना करणाऱ्या भक्ताचं अंतकरण आवडतं. म्हणजे देवाला भक्ताच्या प्रेमाशिवाय निस्वार्थ सेवेशिवाय अन्य काहीही प्रिय नाही. आणि संसार हा कर्तव्य म्हणून करावा, परंतु त्याची आसक्ती नसावी, असं सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. मी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आलेले राजमुद्रा आमचे ग्राफिकचे सहदेव यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. फेसबुकवरती लाईव्ह करणारे आमचे पत्रकार तात्या पवार यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सर्व बाहेरगावून आलेले भजनी टाळकरी भजनी गायनाचार्य सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो, आपण प्रत्येक महिन्याला जी वद्य एकादशीला आपण या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन सोहळा घेतोय, यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहू ही विनंती. आज सकाळी या वर्धापन दिनानिमित्त नवीन पोशाख आणि अभिषेक याच्यासाठी योगदान दिलेले राजेंद्र माने आणि रुपाली माने यांच्या उभयदांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या आजच्या या कीर्तन सोहळ्यानंतर जे अन्नदाते आहेत डॉक्टर सोपान माने आणि महेश शालार यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी प्रसाद घेऊन जावं ही सर्वांना विनंती. ज्ञानदेव तुकाराम